यावेळेस चेंडू मात्र गोलंदाजाने निर्धाव फेकलाय. गोलंदाज मधुकर ज्यानं करून दाखवलं. पहिला षटकार खाल्ल्यानंतर चेंडू निर्धाव फेकून त्यानं करून दाखवलंय. विनोदजी सोलंकी सर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. इथे चेंडूला उसळी जास्त आहे, लांबी कमी, उंची पाहायला मिळाली. हा चेंडू नॉन स्टॉप थांबत नाहीये, जातोय सीमारेषा पलीकडे. अर्थातच आल्या 4 धावा. चौकार. दीपकजी जगताप सांगतात आमचे परम मित्र आता आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत त्यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. आमचे गुरुवर्य जे विनोद सोलंकी सर आहेत ना, त्यांना आकडे तज्ञ असं म्हणतात. आकड्यांची माहिती त्यांच्याकडे भरपूर आहे आणि इथे मात्र ते या मॅचचा आनंद घेतात. आणि त्यांनी सांगितलं या चेंडूवरती 4 हा आकडा आलाय. या चौकाराच्या साहाय्यानं टोटल 10 धावा स्कोर कार्डवरती. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा 10 आकडा इथे पाहायला मिळतोय. पुन्हा चेंडू हवेमध्ये, झेल पकडण्याची संधी. ऐसा मौका फिर कहा मिलेगा. संदीप पाटील मात्र छायाचित्रीकरण करतायत. त्यांनाही माहिती आहे ऐसा मौका फिर कहा मिलेगा. ठोक डीजे. थोडीशी चूक करताना पाहायला मिळाला, पण इथे नशिबाची साथ लाभली आहे. 2 धावा, 2 10 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. शेवटचे चेंडू उरलेत ते 1. P1चं षटक. चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन आपण बघतोय फर्स्ट स्लिपच्या दिशेनं. आणि आता मात्र धोक्याची घंटी वाजते की काय. इथे तिसऱ्या पंचांची मागणी. तिसरे पंच सूरजजी पांडे सर ऑन स्क्रीन वरती बघतायत. निर्णय काय आहे? निर्णय मात्र पेंडिंग आहे. मंडप डेकोरेटर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठाशी संपर्क करा. आणि इथे तिसऱ्या पंचांनी बोट दाखवलंय, म्हणजे आता परतीचा प्रवास करावा लागणार दीपक या फलंदाजाला. आणि संधी आता पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला. असं स्वागत करूया. आदरणीय इरुणकर साहेबांचे परम मित्र आणि त्यांचं खूप सारं प्रेम या क्रिकेटवरती पाहायला मिळते. नमो चषकामध्ये त्यांचं दमदार असं स्वागत. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जाईल 4थ्या क्रमांकावरती. चंद्रकांत. चंद्रकांत मैदानामध्ये गेलाय, ज्याला प्रेमाने सगळे मॉन्टी म्हणतात. निक नेम ज्याचं मॉन्टी आहे. टोटल धावा लागल्या स्कोर कार्डवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10. 3 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. अजूनही येणाऱ्या 2 षटकामध्ये आता किती मजल मारली जाईल हे आपण नक्कीच पाहूया. गोलंदाजी मार्ग वरती संघाचा कर्णधार रोहिदास वाघमारे.
रोहिदासचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बराच बाहेर पाहायला मिळतोय. या चेंडूवरती पंचांचा वाईडचा इशारा, त्याच्यावरती +1 धाव म्हणजे टोटल 2 धावांनी वाढ. स्कोअर कार्डवरती धावांची नोंद झाली आहे ती 12 धावा स्कोअर कार्डवरती लागल्यात. दीपकजी जगताप सर मात्र या क्षणाचे साक्षीदार म्हणून छायाचित्रीकरण करतायत. एक सुंदर व्यक्तिमत्व आहे. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी, आक्षेप घेतले गेले गोलंदाजावरती आणि तिसरे पंच आमचे खरिवलीचे सचिनजी दाभोळकर सरांना मी विनंती करेल आपण मैदानात जायचंय. बघा थोडासा कॅमेरा स्टेजवरती घ्या, आपल्याला विनंती आहे. कॅमेरामॅन, गोड हसरे चेहरे आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. ज्येष्ठ श्रेष्ठ असे नेते मंडळी या व्यासपीठावरती आहेत. नरेशजी पाटील साहेब आहेत, हिरुणकर साहेब आहेत. असे दिग्गज नेत्यांना आपण बघतोय. तळागाळातील विद्यार्थी असो, खेळाडू असो, गरजू व्यक्ती असो, सातत्यानं त्यांची मदत करणारे हे कर्तृत्ववान नेते मंडळी या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांची छबी तुम्हाला ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळते. फिरून मारण्याचा प्रयत्न इथे डाव्या हाताच्या फलंदाजानं मात्र जोर दाखवला आणि हा चेंडू गेला सीमारेषा पार. चंद्रकांतच्या बॅट मधनं आलाय 4 धावांसाठी चौकार आणि धावपलकाला आलाय खऱ्या अर्थानं आकार. फिर एक बार उडाला आणि उडवला. यावेळेस पुन्हा एकदा लागोपाठचा मारलाय दुसरा. सीमारेषा पार. जब मिलेंगे रन 4 तो जरूर होगा बेड़ा पार. ठोक डीजे तू मेरे यार. त्या 20 इथे मात्र मैदानामध्ये नजरहाटी दुर्घटना घडली. ज्या फलंदाजानं 2 चौकार मारले त्याला आता परतीचा प्रवास करावा लागतोय. बाद होणारा फलंदाज चंद्रकांत उर्फ मॉन्टी बॅक टू द डगआउट. 3 चेंडूचा सामना करताना त्यानं 8 धावा वैयक्तिक केल्या आणि सांघिक चाललाय छेरी ठाकूरवाडी खोपोली विरोधात ठाणे नावे ग्रामपंचायत. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, मॅच मध्ये मजा आहे, मॅच मध्ये बरंच काय दडलंय हे पाहण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत. नेक्स्ट बॅटर ओमकार. वरती बसलेल्या एकवीरा, हाकेला धावणारी नवसाला पावणारी एकवीरा, जिचं गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतोय. कारले डोंगराला जसं नूर येतंय तसं आता हुनर घेऊन नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये गेले. ओमकार 5व्या क्रमांकावरती आलाय. त्याला या डावाला सावरायचंय, धावा देखील करायच्या. स्कोर कार्डवरती धावांची नोंद आहे ती 20. इथून देखील धक्के द्यावे लागतील, छक्के मारावे लागतील. पण फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, पराकाष्ठा करतोय, पण चेंडू थांबत नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे आणि इथून मिळेल पुन्हा एकदा धावा 4 आणि या 4 धावांच्या मदतीनं करावा लागेल अपोजिट संघाला विचार. ठोक डीजे तू मेरे यार. इथे पुन्हा एकदा उंच खेळण्याचा प्रयत्न, लांबी कमी उंची जास्त.
टिपलाय झेल आणि आल्या पावली फलंदाजाचा संपवलाय खेळ. 4 धावा वैयक्तिक त्याने 2 चेंडूमध्ये केल्या आणि तो येतोय डगआउट मध्ये. कुमार सारखा एक हार्ड हिटर फलंदाज प्रतीक्षा करतोय स्ट्राईकची, पण त्याला काही स्ट्राईक मिळत नाहीये. इथून आता मात्र अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॅटर कोण मैदानामध्ये जाणार? हेमंत उघडे. योगेश उघडे माझ्या सौम्यत 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. ते मला सांगतायत ही मॅच आमच्यासाठी महत्वाची आहे. सुपर 8चा जर आम्हाला प्रवास करायचा आहे तर ही मॅच जिंकावी लागेल. पलीकडे आपण पाहतोय अपोजिट संघ खेळतोय ठाणे नावे, त्यांना देखील ही मॅच महत्वाची आहे. त्यांना देखील सुपर 8चा प्रवास करायचा तर ही मॅच जिंकावी लागेल. नॉकआउटचा हा सामना, लुकआउट पाहताना मात्र नॉकआउटच्या या सामन्यामध्ये तुम्हाला जिंकायचंय. विनोद दादा सोलंकी निश्चितच या मॅच मध्ये जो जिंकणार तो सुपर 8 ला जाणार आणि म्हणजे एक बक्षीस इथून त्याला नक्की दिलं जाईल आणि ते बक्षीस किमान 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि सन्माननीय किरणजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून चमचमती ट्रॉफी. तीन षटकांचा हा खेळ आहे, पण इथे 2 षटकं कंप्लीट झाली आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या टोटल 24. 4 बाद 24, 12च्या सरासरीनं पण 4 गडी गमावलेत ते टीम झेनिथ ठाकूरवाडी संघानं. शेवटचा आणि अंतिम षटक, तोडफोड मारधाड स्लॉगरचं हे षटक आणि आता खऱ्या अर्थानं स्ट्राईक एंड वरती असेल कुमार ढुंगणे. कुमार मध्ये ताकद आहे, क्षमता आहे, बरीचशी मैदानं गाजवलेत, नाव देखील मोठं आहे. पण आता नाव नुसतं मोठं असून चालणार नाही. प्रसाद देशमुख सर सांगतायत इथे काम देखील मोठं करावं लागेल, जसं ते करतायत. त्यांनी आमच्या सगळ्या आसमानी सुल्तानी लगावलाय टोला, प्रेक्षका में हर एक बोला इट्स अ बिग हिट. कुमार रांडेट नमो चषकाचा गोलंदाजांना नमवणारा हा षटकार ठोक डीजे इस बार. कुमारचा जर आपण वर्णन ऐकलं तर खूप मोठा असा प्रवास आहे. आत्ताच झालेल्या रायगड आदिवासी प्रीमियर लीग मध्ये तो नेरळ संघाकडनं आयकॉन म्हणून खेळला होता. आता आपल्या घरच्या नावासाठी आणि आपल्या घरच्या टीम साठी खेळ दाखवतोय आणि इथं त्याला सिद्ध केलंय. कर्जत संघाचा आगमन मात्र झालेलं आहे आणि आता टीट फॉर टॅट पुन्हा एकदा खालापूर विरोधात कर्जत मध्ये जी हार कर्जतकरांनी स्वीकारली त्याचा उत्तर देण्यासाठी आता खालापूर नगरीमध्ये कर्जतकरांचं आगमन झालं. त्यांचं आपण करूया हार्दिक असं स्वागत. इथे चेंडू उंच आहे आणि इथे झेल टिपला जाईल. लॉंग ऑफ मध्ये टिपलेला झेल, कुमारचा संपवलेला खेळ. टीम कर्जत संघाला विनंती आहे आपण यावं व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. आपलं नमो चषकामध्ये हार्दिक असं स्वागत आणि स्वागत करताना वळूया आपण डीजे कडे. असं म्हणतात राजा को प्रजा कभी धोका नाही देती. हा राज आलाय आता 7व्या क्रमांकावरती. हा राजा प्रजेला धोका देतोय का, आपल्या संघाला धोक्यात घालतोय का, आता हे पाहिलं जाईल. कारण त्याने पहिल्या या आधीच्या मॅच मध्ये एक झेल सोडला होता आणि टीम मात्र अडचणीत आली होती. आता त्याला संधी आहे या अडचणीतनं आपल्या संघाला बाहेर काढायची. कुमार ढोंगणेची जागा घेण्यासाठी राज ढोंगणे मात्र मैदानामध्ये गेलाय. छोटा बंधू आहे पण आता कामगिरी त्याला मोठी करावी लागेल. स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या
30. आता इथून जर का कमबॅक करायचा असेल तर मोठा फटका मारावा लागेल. हा चेंडू जातोय, कुमार बाद झालाय, पण राज आला. राजनं राजासारखं फटका लगावला आणि आपल्या या घरच्या टीमला, घरच्या प्रजेला केलंय सुखी. अर्थातच बिग हिट षटकार. वाजता या मैदानावरती हजेरी लावायची आहे आणि उद्या सुट्टीचा दिवस आहे. तुमची कोणतेही कारण उद्या चालणार नाही. उद्या ऑफिशियल सुट्टी आहे असं मला प्रसाद देशमुख सांगतायत. ज्यासाठी केला होता अट्टास तो क्षण आता उद्या गोड होईल. रोज आम्हाला त्यांनी अतिशय सुंदर जेवण घातलंय. उद्या जेवणाबरोबर काहीतरी गोड खायला घालतील अशी आपण अपेक्षा करूया. पण इथे मात्र क्षण गोड होत आहेत. 2 धावांनी टोटल धावा लागल्यात त्या 38. 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. राज ढुंगणे पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. फटका मात्र थोडासा अडचणीत आलाय, पण चेंडू झेल इथे सुटलाय आणि जसा झेल सुटला तसा 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. धावा कशाही येणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये एक धावाला बरचसं महत्व आहे आणि ते महत्व दिलं गेलं. आदिवासी बांधव आज खांद्याला खांदा लावून मात्र या मैदानावरती खेळले. नरेशदादा पाटील साहेबांनी देखील सकाळी त्यांचा खेळ पाहिला आणि आता देखील त्यांचा खेळ पाहतायत आणि पाहता पाहता प्रेमात देखील पडलेत. प्रत्येकाबरोबर त्यांनी आपला एक छायाचित्रीकरण काढले. गोड आठवण म्हणून त्यांनी एक छायाचित्रीकरण स्वतःच्या जवळ देखील ठेवलंय. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर, पॉवरफुल, सक्सेसफुल, टांगा पलटी, घोडे फरार. पंचांचा इशारा लेट आलाय पण थेट 6 धावांसाठी षटकार. मित्र गोड आवाज अभि पाटील सरांना गेले 3 दिवस रात्र या स्पर्धेसाठी त्यांनी त्यांचं बहुमूल्य योगदान दिलं आणि आता मात्र खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा येतील मायक्रोफोनवरती. पण त्याच्या आधी ऐकूया सुमधुर संगीत. सुखदरे साहेब मात्र अतिशय आनंदानं 40 प्लसच्या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळाले आणि तेच आनंद कायम राहील अशी आपण अपेक्षा करूया. मी इथेच थांबतो, तुम्ही थांबू नका. हा प्रवास नमो चषकाच्या माध्यमातून कायम आहे. डीजे आदरणीय बालूशेठ मानकावळे साहेब या मंचावरती बसलेत. अगदी काही क्षणातच त्यांची उपस्थिती या मंचावरती आपण पाहिली. अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं ते या व्यासपीठावरती बसले. त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. बोलतोय मैदानाकडे जिथे संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज असणारे ती 47 या धावसंख्येची. आज थोडासा लेट आलो कारण
काही कारणानिमित्त बाहेर असल्या कारण या स्पर्धेला थोडीसा लेट आमची उपस्थित झाली. दिलगिरी व्यक्त करेन कारण मित्रांनो नोकरी काही धंदे आणि बाकीच्या गोष्टी असल्यामुळे आपण त्यापासून थोडा लांब होतो. परंतु उद्या संडे आणि फुल फंडे तुम्हाला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसात देखील चांगला क्रिकेट तुम्हाला या मैदानामध्ये पाहायला मिळेल. परंतु वळी या मैदानाकडे जिथे पंचाचा सिग्नल आलाय या मॅचला करतोय सुरुवात. पहिला चेंडू मात्र गोलंदाजी मार्क वरती आलाय. कुमार डिफेन्स केला, जबरदस्त फटका आहे. इथे चेंडू मात्र झेल पकड जाईल, सफलता मिळते. पहिल्या चेंडूवरती पहिला अडथळा दूर केला कुमारने. फलंदाज माघारी येईल तो रोहिदास. यस डीजे का चांगली केली गोलंदाज कुमारने, ज्याने आपल्यामध्ये जी गुणवत्ता आहे ती पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं. अगदी जोरकस पाण्याचा फटका जिथे रोहिदासच्या माध्यमातून केला गेला. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये निघालेत. सचिनवरती जबाबदारी असेल जिथे टार्गेट सेट करायचं आहे तुम्हाला 47 धावा पहिले या दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे. संघर्ष करावा लागेल मित्रमंडळी, प्रयत्न करावा लागेल. खेळपट्टी दोन्ही साईडनी साथ देते. दोन्ही एंडने बघितलं तर धावा येत आहेत, परंतु तुम्हाला ती शॉर्ट सिलेक्शन किंवा तुम्हाला वेकंड एरिया शोधावा लागेल. ज्या क्षेत्रामधून तुम्हाला धावा येतील ते क्षेत्र तुम्हाला निवडावं लागेल. तशा प्रकारची फलंदाजी आतमध्ये करावी लागेल. यावेळेस ब्रह्मास्त्र वापरत कुमारने, परंतु टिक फॉर टॅक्स हे उत्तर होतं, अक्षरशः खोदून काढलं. इथे सिंगल मिळेल ती फलंदाज सचिनला. खातं उघडलंय आपल्या धावसंख्येचं. इथून सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न या टीमच्या माध्यमातून केला जाईल का? प्रेक्षकांची अलोभनीय गर्दी. प्रसादजी देशमुख साहेबांनी काल 2 दिवस आम्ही बघितलं चांगल्या प्रकारचे प्रत्येकांची विचारपूस. इथे देखील झटका लागलाय, अजून एक झटका लागतोय. फलंदाजाचा संजय जो मात्र माघारी येतोय. यस डीजे दुसरं सत्र आपण पाहतोय. विकेटची जी आता पडझड मात्र सुरू झाली आहे. जिथे रोहिदास बाद झाला, संजय देखील माघारी परतलाय. ज्याच्यावरती विश्वास आता असेल त्या नितीनवरती, त्या नितीनने काहीतरी करावं लागेल. त्या मैदानाच्या आतमध्ये त्या खेळपट्टीवरती असं काही काम करावं लागेल जिथे संघ अडचणीत आलाय त्या अडचणीमधून बाहेर काढावा लागेल. संघ पोहोचलाय, फक्त 1 धाव आहे. सुरुवात चांगली करावी लागेल. परंतु मी तर म्हणे गोलंदाज कुमारने काय जबरदस्त सुरुवात केली. आपल्या संघाला विजयाच्या समीप नेण्याचा प्रयत्न इथे कुमारच्या माध्यमातून. एवढेच मात्र अगदी समोर पडला होता, अगदी नाकाजवळ गेला चेंडू, मात्र शरीराचा वेध घेणा चेंडू पाहायला मिळाला. इथे कोणतं उत्तर नाहीये. चेंडू सरळ येतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. इथे निर्धाव चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये आलाय. षटक पहिला आहे. या षटकामध्ये पुरेपूर फायदा घ्यावा लागेल, परंतु तसं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळत नाही. यावेळेस बघितलं तर आता लाऊड अपील केलीच गेली. पंचांकडे इथे दाद मागितली गेली. पंचांनी ही दाद स्वीकारली. अजून एक झटका लागला तो बॅटिंग करणाऱ्या ठाणे नावे सांगायला. यस डीजे 46 धावसंख्येचं टार्गेट इथे उभं केलंय. 47 धावसंख्येची गरज. परंतु मी तर म्हणेन रोहिदास जो बाद झाला त्यानंतर जी विकेट जात चालली तिथून विकेट थांबायला इथे खेळपट्टीवरती असा कोणता खेळाडू आहे की तो खेळपट्टीवरती तग धरून त्या खेळपट्टीवरती उभा राहील. यावेळेस मात्र अगदी षटक समाप्तीचा इशारा येतोय. आज चेंडू देखील निर्धाव प्रतिचा फेकला गेला. संदीप मात्र 5व्या क्रमांकावरती आपण आलेले पाहिले, तो देखील निर्धाव चेंडू मात्र खेळले गेले. पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर इथे टोटल अगदी 1 धाव आहे. 47 धावसंख्येचं टार्गेट. खालापूर संघाला विनंती आहे की आपण मंचाच्या मागच्या साईडला संजय सोलंकी
आपले वाट बघतायत. मी खालापूर टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण मंचाच्या बरोबर उजव्या साईडला आपण तिथे जमायचं आहे. एक धाव आहे जिथे सुरुवात कशी केली जाईल. मी तर म्हणेन कुमारने काय जबरदस्त सुरुवात केली, लाजवाब. कारण जिथे सुरुवात चांगल्या करण्याचा प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या ठाणे नामे संघाला पूर्णपणे बॅकफुटवर ढकलण्याचं काम इथे मात्र कुमारने केलंय. जबरदस्त गोलंदाजी मार्कवरती आता अक्षय आलेत. अक्षयवरती जबाबदारी असेल, परंतु मी तर म्हणेन कुमारने जे काम केले ना ते अगदी वाखडण्याजोगं होतं. 47 धावसंख्येचं टार्गेट इथे सेट करण्यापासून मी तर म्हणेन पूर्णपणे आता बॅकफुटवर ढकललंय ते जेनित ठाकूरवाडी संघाला. यावेळेस मात्र हा चेंडू देखील निर्धाव फेकला जातोय. जबरदस्त गोलंदाजी दोन्ही एंडने बघितलं. मगाशी कुमार एनपी डाबा एंड काढण्या गोलंदाजी करत होता, त्यावेळेस अगदी एकच धाव आली. आता एंड बदललाय, तो अक्षय आलेत ज्याने आता बोनजर एंड कडून ही गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय. स्ट्रायकिंग एंड वरती सचिन आहेत, बॅकफुटला गेले. फटकाची निवड मात्र इथे योग्य नव्हती. अजून एक सफलता मिळतीये ती अक्षयला. पहिल्या चेंडू निर्धाव फेकला गेला आणि सचिन या चेंडूवरती होतो बाद. यश डीजे नशीब तुमचं नशीब जर खराब असेल तर त्या नशिबाला तर आता तुम्हाला अगदी नवास बोलावा लागेल. कारण नशीबच तुमचं आता खराब आहे. कारण जिथे कुमारच्या षटकामध्ये फक्त एकच धाव आली, अक्षयच्या षटकमध्ये आतापर्यंत जवळ हे षटक देखील तुम्हाला आता खऱ्या हातानं अगदी निर्णायक आणि महाग ठरत आहे. कारण आतापर्यंत विचार केला 3 चेंडू फेस केलेत, अजून एकही धाव नाही आहे. जे अक्षयचे षटक आपण पाहतोय. प्रसादजी देशमुख प्रत्येकाची काळजी, प्रत्येकांना सन्मानजनक पूरक या व्यासपीठावरती घेऊन येणं, प्रत्येकाचा मान सन्मान करणं आणि खऱ्या अर्थानं हेच तर काम योग्य आहे. कारण अगदी कोणाचा सन्मान राहिला तर नाहीये ना. कोण या ठिकाणी आहे त्यांची अगदी काळजी घेतली जाते. हे चांगलं काम आहे प्रसादजी आपल्याकडून. संघाची धावसंख्या आहे 1. 47 धावसंख्येचं टार्गेट. नानांनी मगाशी विचारलं किती धावसंख्येचं टार्गेट आहे. 47 धावसंख्येच्या टार्गेट पर्यंत पोहोचणं मी तर म्हणे आता कठीण होत चाललंय. यावेळेस फटका ऑन ड्राईव्ह केलाय विलॉनच्या क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र वेगाने चाललाय. आउटफील्ड फास्ट असल्यामुळे इथे सीमाशीच्या लगच पास जरूर चेंडू अडवला गेला. इथे धावा कंप्लीट झाल्या. त्या 1 संघ पोहोचलाय. 3 या धावसंख्येवरती पोहोचतोय. एक सिंगल जोडली गेली. फुल टॉस केलाय. इथे चुकलाय गोलंदाज. लॉंग ऑफ सीमा पार चेंडू चाललाय. फलंदाज मधुकरच्या बॅट मधला निघाला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल जाऊन पोहोचली ती 9 धावा. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि जवळ बराचसा अंतर कापायचे. 38 धावा. हे बालुशेठ आता म्हणतात की हा कठीण आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये कठीण आव्हान देखील साहेब सोटं होतं. परंतु हे खूप मोठं आव्हान आहे. धावांचं आणि चेंडूंचं अंतर हे फार अंतर आहे. हे अंतर कापायचं असेल तर तुम्हाला नशीब साथ देणार का? यावेळेस देखील सफलता मिळते. अजून एक झटका लागलाय. आता हे आव्हान कठीण होत जाणार, कारण जिथे या चेंडू पहिल्या शेवटच्या षटकामधला पहिला चेंडू समाप्त झालाय. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 5 आणि गरज आहे ती 37 धावांची. यस डीजे केलाय टीम झेनिथ ठाकूरवाडी संघानं, कारण तब्बल 47 धावसंख्येचं टार्गेट इथं उभं केलं होतं. टीम ठाणे नावे संघाला तिथपर्यंत पोहोचणं मी तर म्हणेन पूर्णपणे अशक्य झालं. आणि त्या अशक्य आता खऱ्या अर्थानं मैदानाच्या बघतो आतमध्ये बघतोय
जी विकेट आपण बघतोय एकामागे एक, जिथे रोहिदासची विकेट आली ना त्यानंतर जी विकेट आपण बघितली, अजूनही असा कोणता खेळाडू नाही जे खेळपट्टीवरती व्यवस्थितरित्या चेंडूच्या मेरिटनुसार खेळेल असं चित्र मैदानाच्या आतमध्ये अजून आपल्याला बघायला मिळालं नाही. परंतु मी एक विनंती करेन टीम खालापूर संघाला आणि टीम कर्जत संघाला की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स वरती आपण यावं. या ठिकाणी शेवटचे चेंडू उरलेत ते अजून 4. बघा लगातारचे 2 विकेट गोलंदाज दीपक, लगातारचे 2 विकेट. जर का हा विकेट आला तर या संपूर्ण स्पर्धेमधली दुसरी मला वाटतं विकेट हॅट्रिक असेल जी दीपकच्या नावावरती जोडली जाईल. इतिहासाची पानं उघडली गेली तर तुम्हाला ही विकेट हॅट्रिक घेतल्यानंतर जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु इथे निर्धाव चेंडू मात्र फेकला गेलाय, पूर्णपणे आता बॅकफुटवर ढकललाय. टीमला जिथे संघर्ष आपण जरूर पाहतोय, धावांसाठी झगडण्याचा प्रयत्न सुरू आहे टीम ठाणे नामे संघाचा. या वेळेस देखील आपण बघितलं चेंडू पडल्यानंतर अगदी आतला वळण घेतोय, हा देखील निर्धाव चेंडू येतोय. तब्बल आता 2 चेंडू कदाचित शिल्लक असतील. फटाक्यांची आतषबाजी काल आपण पाहिलं, पनवेलचे आमदार आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेबांची उपस्थिती या स्पर्धेला पाहिली. त्यानंतर निश्चितपणे अजून एक एक्स्ट्रा धाव इथे पाहतोय आपण. एक्स्ट्रा धाव जरूर आले, ही लेट आली आहे, परंतु आता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. कारण जिथे 47 धावसंख्येचं टार्गेट होतं, अगदी त्या धावसंख्येपर्यंत पोहोचणं कठीण होत गेलं. या वेळेस मात्र चेंडूला उडवलंय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, एक सोपा झेल पकड जाईल आणि अजून एक सफलता मिळेल ती दीपकला. यस डीजे. सन्माननीय साहीजी सुगदरे, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. इथे हा सामना जिंकलाय जेनित ठाकूरवाडी संघानं. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, त्यानंतर आमच्या 36 विभागामधील